आजची गोष्ट आहे काही मित्रांच्या ग्रुपची, जे स्पेनमधल्या डोंगरातल्या एका भुताटकी गावात ट्रिपला गेले होते. हे गाव होतं ला मुसारा. सगळे असे म्हणत होते की हे गाव भूताखाली आहे, आणि खरंच हे सगळं तसंच निघालं. एनरिक मार्टिनेज नावाचा 36 वर्षांचा माणूस एका शेवाळलेल्या लाकडाच्या बाजूला असलेल्या मशरूमचा देठ नीट कापत होता. त्याच्याकडे एक पॉकेट नाईफ होतं. एनरिक आणि त्याची बायको ॲना आणि त्यांचे 2 मित्र जॉर्ज आणि सोफिया, जे एकमेकांना डेट करत होते, हे सगळे मशरूम हंटिंग करत होते. ते लोक मशरूम शोधायला ला मुसाराजवळ गेले होते. एक जुनं, आता पूर्णपणे रिकामं झालेलं गाव, डोंगरात वसलेलं. जॉर्जला या गावाबद्दल खूप कहाण्या ऐकायला मिळाल्या होत्या, भूतांच्या, अंधश्रद्धेच्या. थोड्या वेळानं त्यांना गावाबाहेरच्या धुसर वाड्या, पडझड झालेली घरे अशी सगळी दिसू लागली. ला मुसारा 900 वर्ष जुनं गाव होतं. कधी फार मोठं नव्हतंच, 300 लोकांचं गाव. पण 40 वर्षांपूर्वी शेवटचा माणूसही तिथून निघून गेला होता. आता ते गाव अक्षरशः भूतांचं गाव झालं होतं. सगळे गावाच्या मध्यभागी पोहोचले. तिथं एक मोठं चर्च होतं. मागे जुना कब्रस्तान होता आणि बाजूला एक बागडून गेलेलं तळ, बेडकांच्या ओरडण्याने भरलेलं. अंधार वाढू लागला, आणि जसजसा अंधार वाढू लागला तसतसं गावाबाहेर धुकं पसरू लागलं. ही धुकं इथली ओळखच होती. अचानक जॉर्ज आला आणि म्हणाला, एक भन्नाट गोष्ट दाखवतो. आणि त्यानं एका विचित्र खडकावर हात ठेवला. हा आहे सीथ स्टोन, काळं जादू असलेला दगड. या सीथ स्टोनला फार प्राचीन इतिहास होता. पूर्वी मुस्लिम सैन्य या गावातून जात असत, आणि या दगडाला स्पर्श करून ते युद्धात विजय मिळवतात असं म्हणायचे, आणि असं मानलं पण जायचं. मग त्यावर जॉर्ज म्हणाला, जर कोणी हा दगड हाताने स्पर्श केला तर ते दुसऱ्या भयंकर विश्वात खेचले जाऊ शकतात. यावर ॲना हसत म्हणाली, चल मी करते स्पर्श. तिनं हात लावला, पण काहीच झालं नाही. सगळे हसायला लागले. पण काही सेकंदातच एनरिकनं पाहिलं की तळ्यातले बेडूक फार मोठ्याने ओरडत होते, आणि चर्चच्या एका खिडकीत एक काळसर आकृती त्यांच्याकडे बघत होती, आणि क्षणात ती गायब झाली. एनरिकच्या मित्रांना वाटलं तो घाबरलाय, आणि त्यांनी त्याला सीथ स्टोनला स्पर्श करायला लावलं. तो दगड थंड होता, पण जसं एनरिकनं हात ठेवला, हवा थंड झाली आणि दगड गरम झाला. एनरिकला वाटू लागलं हे काही बरोबर नाही, हात काढून घ्यायला हवा. शेवटी त्यानं हात काढला आणि सगळं पूर्ववत झालं. आता जॉर्ज आणि सोफिया चर्चकडे चालले. ॲना त्यांच्या मागे धावत गेली. एनरिक मात्र चर्चच्या खिडकीकडे बघत थांबला. काहीतरी त्याला त्या खिडकीत ओढत होतं. तेवढ्यात बेडकांचे आवाज एवढे वाढले की तो पूर्ण बुडाल्यासारखा वाटायला लागला. आणि दुसरीकडे ॲना, जॉर्ज आणि सोफिया कब्रस्तानात फिरत होते. तेव्हा ॲनाला जाणवलं, एनरिक कुठे आहे. ती परत चर्चकडे गेली, आणि तिनं एनरिकच्या खांद्यावर हात ठेवताच तो भानावर आला. ॲना म्हणाली, चल ये आत, सगळे तिथेच आहेत. असं म्हणून ती कब्रस्तानात परत धावली. मग ती एका कबरीकडे पाहताना चुकून एका मोठ्या क्रॉसला धडकली. तो खाली पडला आणि फुटला. ॲना ते परत बसवायचा प्रयत्न करत होती, पण ते फुटून गेलं होतं. ते काही बसेना. तेव्हा जॉर्जनं त्याला सांगितलं, का म्हणतात लोक या गावाला ला मुसारा, भूताचं गाव. 1873 एका युद्धात एका जनरल सर्कोर्सला इथे एका गुहेत आणलं होतं. तिथे तो मृत्यू पावला. त्याला गुप्तपणे चर्च मागे पुरण्यात आलं. पण प्रतिस्पर्धी सैनिक आले आणि गावकऱ्यांना सांगितलं, सगळी थडगी उकरा, आम्हाला तो जनरल हवा आहे.
गावकऱ्यांनी एक थडगं रळलं, एका बाईचं, जिला लोक जादूटोणावाली म्हणायचे. सैनिकांनी बंदुका रोखल्या आणि शेवटी ते थडगं उघडलं गेलं. आतली बाई जिवंत असल्यासारखी दिसत होती, डोळे एकदम उघडे. सैनिकांनी तिचा मृतदेह झाडाला लटकून पोळा झाला. तेव्हापासून सगळं गाव शांत झालं, एवढं की सैनिकही गडबडून पळून गेले. गावकऱ्यांनी परत ती थडगी बंद केली, पण त्या थडग्याखाली अजून एक लपलेली पेटी सापडली. जनरल सरकोसची. तेव्हापासून या गावावर शाप लागल्यासारखं मानलं जात होतं. लोक मरायला लागले, जमिनीतून काही उगवत नव्हतं, रोगराई आली आणि अखेरीस गाव रिकामं झालं. कथा ऐकून ॲना खाली बघत बसली होती. तिनं जे थडगं फोडलं होतं ते त्या जादूटोणावाल्या बाईचंच होतं. ती तशीच घाबरून उभी होती आणि तिला एका कोपऱ्यात एनरिकला हवं असलेलं मशरूम दिसलं. ती मागं वळली एनरिकला दाखवायला, पण तो तिथे नव्हताच. तो खरंच माझ्या मागे आला होता का? ॲनाच्या मनात विचार आला. ती धावत निघून गेली. सोफिया आणि जॉर्ज काही समजून न घेता तिच्या मागे गेले. त्यांच्या वाटेत धुक्यात सावल्या दिसत होत्या, पण जवळ गेलं की काहीच नव्हतं. आवाज वाढत चालले. सगळ्या पेटकांचे आवाज नुसते वाढत होते. मग अचानक ते बंदच झाले. फक्त ॲनाचा रडण्याचा आवाज होता. ते पाहतात ॲना त्या चर्चच्या खिडकीसमोर बसलेली आहे, जिथे एनरिक आधी उभा होता. तिच्या हातात एनरिकची विकर बास्केट होती, मशरूमनी भरलेली, आणि ती म्हणाली, तो गेला. आणखी 1 तास ते शोधत राहिले, पण एनरिक काही सापडला नाही. शेवटी त्यांनी पोलिसांना सांगितलं आणि संपूर्ण शोध मोहीम चालवली गेली. पण एनरिकचा काहीच थांगपत्ता लागला नाही. तो फक्त गायब झाला, मागे फक्त त्याची बास्केट सोडून. ही गोष्ट एक भुताटकी अनुभव म्हणून सांगितली जाते, पण खरी की खोटी हे फक्त ला मुसाराच जाणे.